नमस्कार मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि आपण भरपूर लांब आलेलो इकडे आज. कोंबड्या जे आपल्या डायरेक्ट गाडीवरती आहे. ठीक आहे, हा डायरेक्ट गाडीवर चढलेल्या आहे कोंबड्या आज. आणि बाग दाखवायची तुम्हाला, मोसंबीची बाग जी आहे हे बघा, 2 वर्षाची ही बाग आहे. आणि ह्या साईडची जी आहे, ह्या साईडची 1 वर्षाची, ह्या साईडची 2 वर्षाची. इथं जे खाली आपण मेथी टाकलेली आहे कोंबड्यांसाठी खायला. ठीक आहे, इथं मेथी टाकलेली आहे, इकडं गहू आहे, त्याच्या बाजूला तर तुम्हाला माहितीच आहे तिथं जे आपण घास टाकलेला आहे. इकडचं हरभऱ्यामध्ये जी आपण कोंबड्या एकदम मोकळ्या चरायला सोडत राहतो. कोंबड्या आता पण त्याच्यामध्ये हरभऱ्यामध्ये मोकळ्या सोडलेल्या आहे. ठीक आहे, तर ह्याच्या पद्धतीनं नियोजन चालू आहे. घास तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा, आज जे सकाळी घासाला आपण पाणी भरून दिलेलं आहे. आता ताण नाही आपल्याला, 4-5 दिवस काम करायचं. आणि ही जी सरळ पट्टी याच्यामध्ये पूर्ण घास घेतलेला आपण 1 किलो घास याच्यामध्ये टाकलेला आहे. 2 वर्षासाठी घास कोंबड्यांना हा आरामशीर जाईल. आणि गहू वगैरे कोंबड्या काही खात नाही, म्हणजे काही आतापर्यंत बघितलं मी गहू खाताय म्हणून. वंब्या वगैरे खातात, कारण मागच्या वर्षी कोंबड्यांनी तोडून खाल्ल्या त्या वंब्या. तर फक्त तेवढी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. बाकी व्हिडिओ कसं वाटतं, कसं नाही, आपली शेती कशी वाटते कशी नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो. काय वाटतं काय नाही. धन्यवाद.